नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथमेश डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण की आजचा आपला विषय आहे तो आपल्याला माहीत आहे की आज 23 तारीख आहे आणि तरी देखील मुंबई पोलीसचं ग्राउंडचा कट ऑफ जे लागलेला नाही. तर हा कट ऑफ जे आहे तो कधी लागणार आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मुंबई पोलीस कट ऑफ अशा प्रकारे लागणार आहे, तशा प्रकारे लागणार आहे. आणि ती व्हिडिओ तुम्हाला पाठीमागील व्हिडिओमध्ये बघून घ्या, कारण की कट ऑफचं मी पूर्णपणे यादी सांगितलेलं आहे. आणि तरी देखील आज वाटलं की मुंबई पोलीस कट ऑफ जे आहे तो आणखीन एकदा विद्यार्थ्यांना सांगावं. त्याच्यामुळे तुमच्या जे मनातल्या भीती आहे ती कमी होण्यासाठी आपण हा प्रयत्न करत आहोत. कारण की मुंबई पोलीस भरती संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की आपण लेखीसाठी पात्र होऊ का नाही. तर ह्या लेखीसाठी प्रत्येकाला घाम फुटलेला आहे, ज्यांनी मुंबईचं पोलीसचं ग्राउंड दिलेलं आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क जे आहेत ते म्हणजे जास्तीत जास्त 38, 40, 36, 34 एवढ्याच रेंजमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क आहेत. तर आपल्याला माहिती आहे की बरेच विद्यार्थी आहेत की एवढ्या रेंजमध्ये आहेत. 38, 40, 36, 34 अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्क आहेत. तर ते ही मनातली जी भीती आहे ती कशा प्रकारे कमी करायची लेखी परीक्षेच्या, म्हणजे ह्यामुळे काय होतं सांगू तुम्हाला. आता मी बऱ्याच विद्यार्थ्यांना कट ऑफ देखील सांगितलेलं आहे. काही जणांना पटतो, काही जणांना नाही पटत. म्हणजे ज्यांना असं वाटतं की सर खोटं सांगते तर त्यांनी काय करा, आताच व्हिडिओ बंद करून टाका. कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही. कारण की ज्यांना मनात भीती आहे त्यांनी हा व्हिडिओ बघू नका. कारण जे मी तुम्हाला सांगत आहे ते एकदम खरीखुरी माहिती सांगत आहे. कारण की आपला व्हिडिओ कुठलाही फेक नसतो आणि पूर्णपणे व्हिडिओची पडताळणी केल्याशिवाय कुठलाही मी कट ऑफ सांगत नाही. तर बरेच आता मी तुम्हाला सलग 3 ते 4 व्हिडिओमध्ये सांगितलं आहे कट ऑफ अशा प्रकारे लागणार. पण आता विषय असा झाला आहे की आता बऱ्याच विद्यार्थ्यांना काय वाटतं आहे, समजा मी कट ऑफ आज सांगितला होता, मुंबई पोलीसचा जो कट ऑफ आहे तो 40+ ओपनच्या विद्यार्थ्याला सांगितला होता. मग आता हे 40+ काय असतात, आता समजा ओपनचे विद्यार्थी, आता ओपनवाले काय असतात, ज्यांना 38 मार्क पडले आहेत, ज्यांना 36 मार्क पडले आहेत, ज्यांना 34 मार्क पडलेत, काय काय वेळ देतात अशा 28 देखील मार्क पडलेत काय काय विद्यार्थ्यांना. मग एवढ्या फार कमी प्रमाणात मार्क पडलेले आहेत. आणि त्या विद्यार्थ्यांना मी भीती काय राहते, समजा एखाद्याला मी म्हणलं 40+ कट ऑफ लागणार, मग तो विद्यार्थी कमेंट काय करतो सांगतो तुम्हाला. मग ज्याला वाटतं 40 मार्क पडलेत मग तो वाटतो की हा कट ऑफ फेक आहे, असं बरेच विद्यार्थी कमेंट करतात. कारण की त्याच्या मनात भीती असते, कारण की आपल्याला मार्क कमी पडले त्यांना कट ऑफ तर जास्त सांगितलेला आहे. तर आपण जर सालाबादाप्रमाणे कट ऑफ जे आहे तो एकदम कमी सांगितलेला आहे. फक्त ओपनचा कट ऑफ आहे मी तुम्हाला व्यवस्थित सांगितला होता आणि मुलींचा देखील कट ऑफ व्यवस्थित सांगितला होता. आणि आता असा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना अशा प्रकारे मार्क पडलेले आहेत आणि तरी देखील आपण कट ऑफ सांगितलेला आहे. कारण की बरेच जण कमेंट करतात, सर अशा प्रकारे मेरिट लागेल का, मला एवढी मार्क आहेत, माझं सिलेक्शन होईल का, लेखीसाठी पात्र होईल का, असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट आहेत. तर ह्यासाठी मी तुम्हाला माहिती सांगत आहे, कट ऑफ जे आहे तो पूर्णपणे मी लावलेला आहे. आणि आपण कट ऑफ जे सांगतो अंदाजे, कारण गेल्या वर्षी माझ्या पाठीमध्ये व्हिडिओ बघितला असेल तर गेल्या वर्षी आपण कट ऑफ लावला होता. तर तशा प्रकारे सरासरी फक्त 1 ते 2 मार्काचा फरक पडला होता. त्याबद्दल काय अतिशयोक्ती नाही. कारण की आपण ह्या वर्षी ओपनचा कट ऑफ 38 ते 40 ह्या दरम्यान लागणार. 38 ते 40 ह्या दरम्यान लागणार. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला 38 मार्क असतील, 39, 40 हे सेफ झोनमध्ये आहेत. कारण की कट ऑफ जी लागण्याची शक्यता आहे ते 38 मार्काचा कट ऑफ ओपनचा लागण्याची शक्यता आहे. आता मी तुम्हाला कमी सांगत आहे. आणि त्याचबरोबर जर कट ऑफ जाऊन सर आता आपण कमी सांगितलेला आहे, म्हणजे 2 जरी आपला कट ऑफ लागणार आहे ते म्हणजे 38 आणि 40. आता जर कट ऑफ हाय लागला तर जास्तीत जास्त कट ऑफ 40 लागू शकतो. जर हाय लागला तुमच्या भाषेत जर लागला हाय, म्हणजे बरेच विद्यार्थी म्हणतात कट ऑफ हाय लागणार, हे असं भीती काढून सोडतात. तर त्याच्यासाठी व्हिडिओ आहे. कारण की जर कट ऑफ कमी लागला तर 38 मार्काचा कट ऑफ लागणार आणि जर जास्त लागला तरी बी 2 मार्काचा फरक पडणार, 40 मार्क कट ऑफ लागणार. आता आपल्याला ओपनचा गट म्हणल्यावर आपण फॉर्म भरताना हा विचार करून भरला पाहिजे. कारण की आता जे प्रॉपर मराठा विद्यार्थी आहेत आणि त्यांच्याकडे कुठलाही समांतर आरक्षणाचा प्रकार नाही, त्यांना हा पर्याय निवडावा लागतो ओपन. म्हणजे त्यांच्या ओपन हे त्यांच्या ह्याच्यावर बसलेला आहे, मानगुटीवर बसलेला आहे आणि त्यांना हा पर्याय निवडावा लागतो. कारण की मराठा आरक्षणासाठी बरेच जण प्रयत्न करत आहेत. म्हणून जरांगे पाटील देखील मराठा आरक्षणासाठी आज 6वा दिवस आहे, उपोषण चालू आहे आणि तरी देखील सरकारला घाम फुटलेला नाही. तर हे कोणासाठी आहे, तरी आपल्यासाठी चालू आहे. कारण की ह्याच्यामधून आपल्याला फायदा होणार आहे. कारण की जरांगे पाटील आता परीक्षा देणार आहेत का नाही, तर ही आपल्यासाठी चालू आहे आणि आपण देखील ह्या गोष्टीत जाणीव ठेवली पाहिजे. त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की ओपन आता विषय काय होतो, ओपनच्या विद्यार्थ्यावर अन्याय कसा होत आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच ठिकाणाहून माहिती आहे. आता आपल्याला ओबीसीवाला विद्यार्थी असेल आणि ओबीसीवाल्याला जर 38 मार्क असतील ओबीसीवाल्याला आणि ओपनवाल्याला देखील 38 मार्क असतील आणि ओपनच्या जागा सर समजा असतील 3 जागा, आपण उदाहरणार्थ म्हणून सांगितलं 3 जागा म्हणून सांगितलं आहे. आता ह्या ओपनच्या जागा आहेत
तर ह्या ओपनच्या जागा ओपनला मिळायला पाहिजे असं नाही, कारण की खुला प्रवर्ग असल्यामुळे कुठलाही विद्यार्थी, कुठलाही कास्टचा विद्यार्थी त्या लेवल जर मार्क पडली तर तो विद्यार्थी तर मोडू शकतो. त्यामुळे आता काय विषय काय होतो, 38वाला मार्क विद्यार्थी काय करतो की ही जागा घेण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे ऑटोमॅटिक तो करत नाही, म्हणजे ऑटोमॅटिक ह्या जागेमध्ये तो विलीन होतो आणि ओपनच्या राहतात किती जागा 2. म्हणजे ह्या प्रॉपर ओपनसाठी जागा असून देखील OBCवाला विद्यार्थी ह्याच्यामध्ये मोडतो, म्हणजे कारण की त्याला त्या लेवलमध्ये मार्क पडले. त्याच्यामुळे ओपन हा खुला प्रवर्ग आहे, त्यासाठी कुठलाही विद्यार्थी त्याच्यामध्ये समजू शकतो. आणि राहते 2. त्यानंतर OBC, ST, SC कुठलाही कास्ट असू द्या, त्याला देखील 38-39 मार्क पडले. तर ते देखील मार्क कधी कधी असं झालेलं आहे की आता मी तुम्हाला माझ्या बाबतीत स्वतः उदाहरण काढलेलं आहे, कारण की बरेच विद्यार्थी आपल्या परिचयाचे आहेत, त्यांनी मला प्रत्येकाने सांगितले आम्हाला गेल्या वेळेस असं झालेलं आहे, तसं झालेलं आहे. तर ओपनसाठी जागा होत्या 54 आणि ह्या 54 जागेसाठी अंतिम यादी जी असते त्या अंतिम यादीमध्ये ओपनचे ओरिजिनल विद्यार्थी किती असतील, तर फक्त एक विद्यार्थी ओपनचा होता, बाकीचे सर्व इतर कास्टचे विद्यार्थी होते. कारण की ज्या विद्यार्थी, आता समजा मी तुम्हाला सांगितलेलं आहे कशामुळे तसे होत आहे, तर OBCवाला विद्यार्थी केली मोडू शकतो. जर OBCवाल्याला जर 55 मार्क पडले आणि ओपनचं मेरिट लागले 54, तर OBCवाला देखील ओपनमध्ये जाऊ शकतो. अशा प्रकारे होत आहे. त्यामुळे ओपनवाल्या विद्यार्थ्यांवर बऱ्याच प्रकारे अन्याय होत आहे. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की कट ऑफ आपण सांगितलेला आहे की जास्तीत जास्त ओपनचा कट ऑफ जे आहे 38 ते 40च्या दरम्यान लागणार, आणि बाकीचा कट ऑफ देखील तुम्हाला मी सांगणार आहे. पण तो कट ऑफ आपण ग्रुपवर टाकलेला आहे, व्हॉट्सअप ग्रुप टाकलेला आहे, आणि मी त्याचा नंबर देखील देत आहे 9307 24 80 24. ह्या ग्रुपवर, ह्या व्हॉट्सअपवर मला मेसेज करा, ॲड करा म्हणून. मी तुमचा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करेल आणि तुम्हाला लगेचच त्या ग्रुपला ॲड करून देईल, कारण की तुम्हाला प्रत्येक अपडेट आपल्या पोलीस भरती संदर्भात मिळत राहील. कारण की आणखीन डिसेंबर महिन्यामध्ये मोठी पोलीस भरती होणार आहे, त्याचे देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील. त्यामुळे जर तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, कारण की अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत मिळत राहील. आणि अशाच प्रकारे व्हिडिओ बनवण्यासाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.